इकडे जळगाव मोफत अन्नदान समिती जी आहे ही 14व वर्ष आहे. मला वाटतं 14 वर्षापासून ते अन्नधान्य इथून पाठवत आहेत. त्यांचं मनोभाव धन्यवाद देणे एक सेवाभाव जो आहे तो मला वाटतं नक्की जुन्या गावातून जसे आता ताईची मुलाखत वाचत होतो आम्ही त्याच्यामध्ये पाहिलं असेल की एक सेवेकरी काय असतात बाबा, विठ्ठलाचे भक्त काय असतात. आणि त्यांनी विशेष जुन्या गावाचं कौतुक केलं की बाबा जुन्या गावामध्ये भक्तिमय वातावरण असतं. छोटे छोटे कार्यक्रम असतील, मोठे कार्यक्रम असतील, एकमेकाला सर्वांना सहयोग होत असतो. आणि याच भावनेतून मला वाटतं ते 14 वर्ष झाले जे काही वारकरी संप्रदाय तिथे पंढरपूरला येतो त्यांना अन्नदान ही सेवा होत असते. आणि अन्नदान मला वाटतं सर्वात मोठं दान असतं, ते एक चांगली त्यांची सेवा होते. मी त्यांचा सर्व कार्यकर्त्यांचा मनोपूर्वक धन्यवाद देईल की एक चांगली सेवा त्यांच्या हातून होते. आणि पांडुरंगाला आज प्रार्थना करूया की आज आम्ही पाण्याची वाट बघतोय. आमचा शेतकरी राजा आमच्या महाराष्ट्रामध्ये ते भारतामध्ये चांगला पाऊस पडू दे अशी पांडुरंगाला आपण साखळी घालूया. खूप छान उपक्रम आपलं जळगाव अन्नदान मोफत समिती ही राबवित आहे. गेल्या 13 वर्षापासून ही समिती नेहमी जेव्हा आषाढी वारी येते तेव्हा इथून जळगाव निघत असते आणि पंढरपूरकडे जाणारे जे आपले वारकरी लोक असतात त्यांना हे सर्व जे असतात त्याच्यामध्ये महिला पुरुष दोघी यांचा समावेश आहे. की आपण बघत असाल वारीला जात असताना खूप रस्त्यामध्ये टप्प्यांनी आपण थांबत असतो, पण लोकांचे फार तिथे हाल होत असतात. म्हणजे जेवणाचं जे असतं किंवा राहण्याची सोय असते ही नसते. त्याच्यामुळे खूप अन्नदाता असे वेगवेगळ्या भागातून येत असतात आणि त्यांच्यासाठी सोय करत असतात. सांगायला छान आनंद वाटतो की आपल्या जळगावनेही कोणीतरी ही समिती आहे ती तिथे प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचत आहे. आणि त्याच्यामध्ये महिलांचाही समावेश आहे, पुरुषांचाही आहे. सर्व सामान हे आपल्यासोबत इथे घेऊन जात असतात आणि तिथे बनवून स्वतः हे लोकांना अन्नदान करत असतात. त्याच्यामुळे खूप छान उपक्रम आहे. त्यांना माझ्याकडनं महापौर म्हणून खूप खूप शुभेच्छा देते. आणि आपण काहीतरी करत असताना आपलं समाजामध्ये काहीतरी देणं हवं हे याची जाणीव जळगावकरांना आहे. आणि सातत्याने 13 वर्ष झाले हे करत आहात, त्यामुळे त्यांना खूप खूप त्यांच्या पुढच्या वाटचाली शुभेच्छा देते. आणि मला असं वाटतं की आपण काहीतरी आयुष्य घेतलेलं आहे तर त्याचं काहीतरी सत्कर्म करायला पाहिजे. त्या हिशोबाने खूप छान कार्य हे करत आहात. खूप आनंद वाटतो आहे की जळगावकरही मागे नाही आहे. वारकरीकडे जाणाऱ्या म्हणजे पंढरपूरकडे जाणाऱ्या लोकांना आपण मदत करत आहोत. माझं नाव कविता सुनील बिस्पुते. मी जुन्या गावामध्ये आम्ही जवळजवळ 30 ते 40 वर्षाचे रहिवासी आहोत. पण ह्या जुन्या गावामध्ये दादा असा एक आनंद आहे की कायमस्वरूपी भक्तिमय वातावरण असतं. आणि गरीबातला गरीब जरी व्यक्ती असला त्याला आमच्या जुन्या गावातले सगळे लोक जवळ घेतात. आणि विशेष म्हणजे कायमस्वरूपी आमच्या इथे सप्त्याचे कार्यक्रम असतात, त्यामार्फत सगळे आमचे जे नागरिक आहे ते सगळे जमतात. आणि ललितदादा काळे, सुनीलदादा खडके सगळे आमचे जे नगरसेवक आहे ते कायमस्वरूपी आम्हाला मदत करत असतात. आणि त्यांच्यामार्फत एक छोटं रोपटं लावलेलं होतं आणि त्या छोट्या रोपट्याचा मोठा वटवृक्ष तयार झाला 5 किलो धान्यापासून. आज जवळजवळ म्हणजे 5 ते 6 गाड्या आमच्या तिथे पंढरपूरला रवाना होत आहेत. आणि तिथे गेल्यानंतर अक्षरशः स्वर्ग सुख असतं दादा.